से वानखेड़े समीर वानखेड़े का जो परिवार है उसने मुलाकात की है। बड़ी खबर इस वक्त की हम आपको बता रहे हैं। उनके आवास पर उनसे मुलाकात करने के लिए समीर वानखेड़े का परिवार पहुंचा। रामदास आठवले जो समर्थन में कहीं ना कहीं नजर आ रहे हैं समीर वानखेड़े के, वो ये कह रहे हैं कि अगर समीर वानखेड़े अपना काम कर रहे हैं तो आखिर इन सारी बातों पर सियासत क्यों की जा रही है, जाति धर्म पर सियासत क्यों की जा रही है। उन्होंने ये तक कहा कि वो दलित हैं, इसी वजह से उनको निशाना बनाया जा रहा है। ये रिपब्लिक भारत पर एक्सक्लूसिव तस्वीरें इस वक्त की हम आपको दिखा रहे हैं। समीर वानखेड़े के पिता रामदास आठवले साथ में, और उन्हीं के साथ में क्रांति रेडकर जो समीर वानखेड़े की पत्नी है वो मौजूद हैं। और अब प्रेस ब्रीफिंग जो है वो अब से कुछ ही देर में जो है शुरू होने वाली है। जो आरोप लगते रहे हैं समीर वानखेड़े पे, उनका खंडन उन्होंने खुद किया। परिवार बार बार कह रहा था कि सिर्फ फंसाने की कोशिश की जा रही है। और अब रामदास आठवले जो परिवार के समर्थन में खड़े थे वो परिवार के साथ बैठे हैं मीडिया के समक्ष, और अब उनकी ओर से ये प्रेस ब्रीफिंग होगी। आपण सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर आणि काही प्रिंट मीडियाचे सगळे पत्रकार उपस्थित आहे। आज या ठिकाणी समीर वानखेड़े जे एनसीबीचे अधिकारी आहेत, ज्यांच्यावर भलते सलते खोटे आरोप करण्याचा प्रयत्न नवाब मलिक यांच्या मार्फत होत आहे। आमच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे। आमचे सगळे फोटो जे आहेत ते व्हायरल केले जात आहेत। आणि आम्ही या ठिकाणी आमचा जो ज्ञानेश्वर वानखेड़े हे आहेत, तर हे त्यांचे वडील आहेत। त्यांचं नाव दाऊद अजिबात नाही आहे। त्यांनी मुस्लिम महिलेची लग्न केलेली गोष्ट खरी आहे, परंतु हे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत। पूर्वीचा हिंदू महार समाज आहे त्या हिंदू महार समाजाचे ते आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये वरुड तोफा नावाचं गाव आहे, रिसोड तालुक्यामध्ये, जिल्हा वाशिम आहे। आणि ते ग्रॅज्युएट झालेले आहे, पोस्ट ग्रॅज्युएट, ते MA इकॉनॉमिक्स आहेत। आणि ते मुंबईमध्ये आले आणि स्टेट एक्साईजमध्ये कामाला लागले आणि ते स्टेट एक्साईजचे इन्स्पेक्टर म्हणून ते रिटायर 2007 मध्ये ते झालेले आहे। आणि त्यांनी मला सगळं डॉक्युमेंट दाखवलेलं आहे। त्याचबरोबर क्रांती रेडकर ज्या समीर वानखेड़े यांच्या पत्नी आहेत, त्यांचं अधिकृत अशा पद्धतीचं लग्न 2016 मध्ये 17 मध्ये झालेलं आहे। आणि समीर वानखेड़ेच्या विरोधामध्ये नवाब मलिक यांनी मोर्चा उघडलेला आहे। त्याचं कारण हे आहे की नवाब मलिक यांचा जो जावई आहे तो ड्रगच्या केसमध्ये 8 महिने जेलमध्ये होता। त्याचा राग धरून त्या ठिकाणी नवाब मलिक हे NCPच्या प्रवक्ते पदाचा वापर करून ते समीर वानखेड़े यांच्यावर रोज खोटे नाटे आरोप करत आहेत। समीर वानखेड़े आंबेडकराईट आहेत, समीर वानखेड़े दलित समाजाचे आहेत। समीर वानखेड़े हा IRS झालेला अधिकारी आहे। UPSCच्या एक्झाममध्ये त्यांना यश मिळालेलं आहे। आणि ते सुरुवातीला कुठे होते? IB मध्ये सुरुवातीला ते IB मध्ये 4 वर्ष होते आणि एका वर्षापूर्वी त्यांना NCB मध्ये बोलवण्यात आलं। आणि हा अधिकारी अत्यंत ऍक्टिव्ह आहे, कसली पर्वा न करता तो ऍक्शन घेतो आणि म्हणून त्यांना NCB मध्ये एका वर्षापूर्वी आणण्यात आलं। आणि आर्यनच्या केसमध्ये आमचं म्हणणं असं आहे की जर आर्यनजवळ काय ड्रग सापडलाच नाही किंवा त्यांनी ड्रग घेतला नव्हता किंवा ते 19 लोकांकडे काय सापडलं नाही, असं जर काय लोकांचं म्हणणं असेल तर मग कोर्टाने 22 दिवस का जामीन नाही दिला? म्हणजे NCBकडे सगळे पुरावे होते। आणि जो प्रभाकर साहिल जो आहे, त्या प्रभाकर साहिलला पैसे देऊन, आमचा आरोप असा आहे की प्रभाकर साहिलला पैसे देऊन समीर वानखेड़ेच्या विरोधामध्ये 25 कोटी 8 कोटीचा आरोप करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर गोसावी जो आहे तो गोसावीचा बॉडीगार्ड होता। गोसावींनी सुद्धा प्रभाकर साहिलच्या विरोधामध्ये भूमिका मांडलेली आहे। तर हे सगळं ते षडयंत्र आहे। आणि ज्ञानेश्वर वानखेड़े त्यांचे वडील जे आहेत, तर त्यांचं लग्न जे आहे ते कुठल्या तरी मौलानाने लावलं
अशा पद्धतीचं जे खोटं नाटे जे काय दाखवण्याचा प्रयत्न होत आहे तर हे बरोबर नाही आहे. त्यामुळं आज मला क्रांती रेडकर आणि त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे मला भेटले. माझ्या घरामध्ये जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांची चर्चा झाली आणि आपण समाजाचे त्या नेते आहात. मंत्री हा विषय वेगळा आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे आपण अनुयायी आहात. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय होत आहे आणि आपण या संबंधामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि आपण आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आपले आभार त्यांनी मानलेले आहेत. पण अजूनही आपण ताकदीनं आमच्या पाठीमागे उभे राहा. समीर वानखेडे यांच्यावर अन्याय होता कामा नये आणि जी काय असेल ती चौकशी तुम्ही कोर्टामध्ये जा. जर तुमचे जे काही आरोप असतील तर ते आरोप सिद्ध करून दाखवा. हे सगळे खोटे नाटे अशा पद्धतीचे आरोप आहेत आणि तर ये जो आरोप है पैसे घ्यायचे ये गलत आरोप लगाए जा रहे हैं. अशा पद्धतीने जे आरोप खोटे आहेत तर मला असं वाटतं की अगोदर मुझे ऐसा लगता है कि अगोदर या क्रांती रेडकर ज्या आहेत त्यांच्या पत्नी आहेत समीरच्या तर त्या क्रांति रेडेकर जो है जो समीर वानखेड़े की पत्नी है. ठीक आहे रेडकर ज्या आहेत त्यांच्या पत्नी आहेत समीरच्या तर त्या बोलतील आणि नंतर त्यांचे वडील पण काही और उसके बाद उनके पिता है वो भी बात करेंगे. अरे बोलता हूँ ना. हाँ तो ठीक है. नंतर प्रश्न विचारा. सेंटर के पास जो है नाही मराठी के जो सवाल आहे वो मराठी जो तुमचे प्रश्न आहेत त्याला उत्तर देऊ. पण आता यांचं म्हणणं आहे की हिंदीमध्ये जे मी सांगितलं हां तर जो मतलब समीर वानखेड़े एनसीबी के जो डायरेक्टर है अधिकारी है उनके ऊपर जानबूझकर हमले किए जा रहे हैं. उनके व्यक्तिगत जीवन में मतलब जाकर उनके फोटो वायरल किए जा रहे हैं और उन्होंने पैसे लेने की भूमिका ले ली थी, इसके लिए उनको बदनाम किया जा रहा है. उनके पिताजी जो ज्ञानेश्वर वानखेड़े हैं इनका नाम दाऊद था, इसी तरह की भूमिका वो रख रहे हैं. और ज्ञानेश्वर वानखेड़े ने मुझे पूरे पेपर दिखाए हैं और उन्होंने बताया है कि भाई उनके जो बीबी है मुस्लिम कम्युनिटी की है, हमने शादी सहमति से की है और मैं मतलब बाबा साहब का अनुयायी हूँ. मेरे रिकॉर्ड में हिंदू महार का रिकॉर्ड उन्होंने मुझे दिखाया है और मतलब हमारे ऊपर जो अन्याय हो रहा है तो इसको आपने मतलब हमको सपोर्ट किया ये अच्छी बात है, लेकिन और भी हमारे समीर के पीछे और हमारी फैमिली के पीछे आपने रहना चाहिए. ये बताने के लिए आज ज्ञानेश्वर वानखेड़े जी और उनकी जो पिताजी है और क्रांति रेडकर जो उनकी पत्नी है तो ये दोनों ने मेरे साथ आधा पौना घंटा बात की है मेरे घर में. और आज मुझे मिलने के लिए इसलिए आए हैं कि भाई आप समाज के लीडर है और बाबा साहब के अनुयायी है, तो बाबा साहब के अनुयायी पर बाबा साहब ने दिया हुआ रिजर्वेशन के माध्यम से मतलब IRS में मतलब समीर वानखेड़े सफल हुए. उनके पिताजी भी बाबा साहब के रिजर्वेशन के कारण स्टेट एक्साइज में इंस्पेक्टर बने. तो इसीलिए आपने हमको सपोर्ट करना चाहिए. इसीलिए मतलब ये दोनों ने मेरे साथ चर्चा की है और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से मैं नवाब मलिक जी को बताना चाहता हूँ कि भाई हमारे समीर वानखेड़े और उनके फैमिली को बदनाम करने का षड्यंत्र आपने रोकना चाहिए. आपने एनसीपी के प्रवक्ता पद का नाजायज़ फ़ायदा उठाया है और आप जानबूझकर मतलब ये फैमिली को बदनाम कर रहे हैं. तो आप एक दलित अधिकारी पर इसी तरह का आरोप लगाना ठीक नहीं है. और अगर वो मुस्लिम हैं ऐसा बोलते हैं तो वो तो मुस्लिम नहीं है, लेकिन अगर वो मुस्लिम हैं ऐसा बोलते हैं तो मुस्लिम आदमी के खिलाफ क्यों मतलब बयानबाजी कर रहा है. तो मेरा सवाल उनको ये है कि मुस्लिम का विषय तो नहीं है, ये तो बाबा साहब के अनुयायी है, दलित समाज के है और इसीलिए मुझे लगता है कि रिपब्लिकन पार्टी ये फैमिली के पीछे है. समीर वानखेड़े को बाल को भी धक्का नहीं लगेगा और रिपब्लिकन पार्टी पूरी उनके ताकत से उनके पीछे रहेगी. और नवाब मलिक जी हमारे अच्छे मित्र भी है. उन्होंने मतलब ये जो आरोप प्रत्यारोप है रोकना चाहिए. इसी तरह का
येतात तर मला भेटण्यासाठी सगळ्या जाती धर्माचे लोक येतात आणि माझ्यावर आरोप करण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. मला भेटण्यासाठी आणि मी दिलेला पाठिंबा आहे तो आभार व्यक्त करण्यासाठी आणि अजूनही RPI आणि मी स्वतः या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहावं. आमच्यावर अन्याय होतो आहे आणि म्हणून त्या आमच्याकडे आलेले आहेत. अशा कुटुंबाला भेटणं हे चुकीचं आहे असं जर नवाब मलिक यांचं म्हणणं असेल तर ते योग्य नाही आणि मला भेटायला जर नवाब मलिक आले तर त्यांना सुद्धा मी भेटेन आणि त्यांचं काय म्हणणं असेल तर त्यांनी माझ्यासमोर मांडावं. हिंदी में जानना चाहेंगे, हिंदी में जानना चाहेंगे, हिंदी में जानना चाहेंगे। नवाब मलिक ने ये कहा कि ये दुर्भाग्य है कि रामदास अठावले जी एक जिसकी दलित की सीट लेके और इस तरह से बयान दिया है, उन्होंने क्या कहना? नहीं वो बोल रहे ये दुर्भाग्य बोल रहे हैं, लेकिन मेरा भाग्य है कि आज क्रांति रेडकर जैसी एक फिल्म एक्ट्रेस मेरे घर में आई है और एक फिल्म एक्ट्रेस मेरे घर में आने के बाद मुझे लग रहा है कि मैंने भी फिल्म में काम करना चाहिए। तो ठीक बात है। तो क्रांति रेडकर भी इधर आई है, उनके पिताजी भी इधर आए हैं, तो मेरा भाग्य है कि भाई ये अच्छे फैमिली के लोग, पढ़े लिखे फैमिली के लोग मेरे पास आए हैं और मैंने उनका सुन लिया है और हम किसी के खिलाफ नहीं है, लेकिन जानबूझकर नवाब मलिक जी ने आरोप लगाना अच्छी बात नहीं है, ऐसा मेरा कहना है। आपने फिल्म की बात की, नवाब मलिक ने ये कहा है कि पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त क्या कहना चाहेंगे? नहीं, पिक्चर अभी बाकी है क्योंकि मैं अभी पिक्चर में आया नहीं हूँ। बोलने दो ना, पिक्चर अभी बाकी है सर, बोलिए। नहीं मतलब नहीं, आपने बोला कि भाई पिक्चर अभी बाकी है तो मेरा रोल अभी पिक्चर में बाकी है। अनेक नावं बदलण्याचं सुद्धा बाकी आहे, पिक्चर अजून बाकी आहे आणि अनेक पिक्चरातली नावं बदलण्याचं सुद्धा बाकी आहे। नाही, पिक्चर मधली नावं बदलण्याचा विषयच येत नाही आहे. म्हणजे या पिक्चर मधली जी नावं आहे ती नावं हे समाज, हे कुटुंब दलित समाजाचं आहे, आंबेडकरायत कुटुंब आहे, नावं बदलण्याचा विषय नाही आहे. सगळं रेकॉर्ड या ठिकाणी आणलेलं आहे आणि मला वाटतं की क्रांतीला बोलू द्या आणि त्यानंतर वडील बोलतील आणि नंतर मला प्रश्न विचारला. अरे नंतर नहीं नहीं सर्टिफिकेट का दुरुपयोग किया है, इस पर आप क्या कहेंगे? जो फ्रॉड का आरोप लगाया है कि कास्ट सर्टिफिकेट का दुरुपयोग किया, SC कोटा का दुरुपयोग किया गया और कोई डिजर्विंग कैंडिडेट था उसका हक मारा गया, इस पर आप क्या कहेंगे? मुझे लगता है कि वो जो बोल रहे हैं सही नहीं है. मतलब ये मुसलमान होते थे तो वो ऐसा तो नहीं करते थे, लेकिन वो शेड्यूल कास्ट के उनके रिकॉर्ड में हिंदू महाल है और उनके पिताजी भी मतलब सब इंस्पेक्टर वाले बने, बाद में इंस्पेक्टर बने, वो भी MA तक उनकी पढ़ाई हुई है और उन्होंने मतलब नाजायज फायदा उठाया, ऐसा आरोप नवाब मलिक का ठीक नहीं है. समीर वानखेड़े दलित समाज के हैं, उनको रिजर्वेशन लेने का अधिकार है और उन्होंने उनको रिजर्वेशन के माध्यम से वो IRS बने हैं और नवाब मलिक के आरोप में बिल्कुल तथ्य नहीं है. चित्रपटाचा एक प्रश्न शांत रहा, थोडं क्रांती या हिंदी मध्ये सांगा. हिंदी आणि मी मराठी दोन्ही सांगते. आज इथे आम्ही आलो आहोत रामदासजींची भेट घ्यायला. आठवले साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्यासाठी खरंच खूप थँक्यू. ते आम्हाला भेटले हे दुर्दैवाचं आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर मग माणसानी जायचं कुठे? एखाद्या ऑनेस्ट ऑफिसरच्या पाठीमागे एक एवढा मोठा नेता आणि उभा राहायचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी इतक्या ठामपणे पाठिंबा देतोय, तो का देत असेल ह्याच्यासाठी जरा जनतेने डोकं लावावं लागेल. कारण की आज सकाळी आम्ही त्यांना सगळे खरे डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत, त्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास पटलेला आहे. म्हणूनच हा माणूस जो माझ्या शेजारी बसलाय तो एवढा ठामपणे विधानं करू शकतो आहे, कारण की त्यांच्या हातात प्रूफ आहेत. नवाबजी जे मीडियासमोर दाखवत आहेत त्याला सर्वस्व आणि त्याला सर्वश्रेष्ठ मानणारे जर जनता असेल किंवा जर मीडिया असेल तर त्यांना माझा हात जोडून असा नमस्कार आहे. प्लीज डोळे उघडा, खरे डॉक्युमेंट्स. आता तुम्हाला मैं जनता को जो है एक निवेदन कर रही हूँ कि प्लीज आप खुल के देखिए कि सच्चाई क्या है. आणि आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स अशाचसाठी घेतली आहे कारण की जेव्हा आम्ही दोघं बोलायचो तेव्हा कदाचित आमच्याकडे प्रेस कॉन्फ्रेंस मैंने इसलिए ली है क्योंकि ऐसा दिख रहा था कि खूप मोठे नेता आहेत. आज आमच्याही पाठीमागे एक नेता उभा आहे आणि आज
तो लोग नहीं मानते थे, लेकिन आज जो है रामदास ठोस अठावले जी पुरावे जैसे बड़े दाखवणार नेता आहोत जो है ज्याच्यावर तुम्हा हमारे सगळ्यांचा साथ बैठे विश्वास हैं। बसणार आहे. त्यामुळे फ्रॉड कोण आहे, समीर वानखेडे की नवाबजी, हेही क्लिअर अभी होऊन इसमें जाईल. प्रश्न ये उठता है कि फ्रॉड यही कौन मैं कर रहा है, हिंदी में नवाब मलिक दोहराऊंगी. जी या समीर वानखेड़े आज जब हम यहाँ बैठे हैं और अनेक बार नवाब जी ने समीर वानखेड़े के ऊपर आरोप किए हैं, उनके कास्ट सर्टिफिकेट के आरोप किए हैं. आज हम इधर आए हैं, उन्होंने कहा ये दुर्भाग्य है कि इतने बड़े नेता एक दलित की सीट छीन रहे हैं. इनको बहुत समझ है, ये बहुत बड़े नेता हैं, उनके हाथ से ऐसा गलत काम कभी नहीं होगा. आज वो हमारे साथ इसलिए खड़े हैं क्योंकि उन्हें हर एक दलित बच्चे की, हर एक दलित इंसान की, हर एक दलित औरत, माँ, बहन, हर एक की इज्जत का सवाल है और उनको उस चीज का वो दिल के बहुत करीब है वो चीज उनके. तो ये विषय जब हमने उनके सामने रखा, उनके सामने सारे हमने पुरावे रखे, जो भी प्रूफ्स है हमारे पास वो उनके सामने रखे. सब सबूत देखने के बाद उनको ये विश्वास हो गया कि हाँ ये लोग सच बोल रहे हैं. और नवाब जी रोज आप जो बोलिए, मालदीव्स का आरोप बोलिए, पैसे लेने का आरोप बोलिए, ये पैसे की सेटिंग दुबई में हुई, इसके उसके सारे आरोप आज तक कास्ट सर्टिफिकेट से लेके मैरिज सर्टिफिकेट से लेके हर एक आरोप उनका झूठा साबित हुआ है. आज मेरे जो ससुर जी हैं यहाँ पे ज्ञानदेव जी वानखेड़े, आज वो आपके सामने सारे जो रियल डॉक्यूमेंट्स हैं जो हमने रामदास जी को भी दिखाए हुए हैं वो आपके सामने सादर करेंगे, ताकि जैसे इनका हमारे ऊपर विश्वास हुआ वैसे ही आपको भी हो जाएगा. और सबसे इम्पोर्टेंट चीज़, जो भी मीडिया ये कह रही है, जो भी लोग ये कह रहे हैं कि समीर जी ये हैं, कास्ट का वो है, उन्होंने फ्रॉड किया है, प्लीज मैं आपसे हाथ जोड़कर विनंती करती हूँ, आपकी आंखें खोलिए और सिर्फ सच का साथ दीजिए, क्योंकि सच है ना वो ढक सकता है लेकिन छुप नहीं सकता. इसलिए अभी मैं विनंती करूंगी मेरे जो ससुर जी है ज्ञानदेव जी वानखेड़े, उनको सारे प्रूफ्स दिखाएं और ये जो सारा गर्मा गर्मी का मामला है उसे शांत कर दें. बोलो. जय भीम मंडळी. मी माझे जे ओरिजिनल पेपर्स आहेत, मी जन्मल्यापासून, शाळेच्या दाखल्यापासून, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापासून, NCC मध्ये असल्यापासून, सर्व्हिसला लागल्यापासून, मी एक शेड्यूल कास्ट महार जातीचा असून मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी लागल्यापासून तर रिटायर होईपर्यंत आणि आज आपल्या समोर मी दिसतोय, आत्तापर्यंत मी कधीही धर्म केला नाही, धर्मांतर केलेलं नाही आहे. पण हे सत्य आहे की मी एक मुस्लिम महिलेशी मी लग्न केलंय, 2078 मध्ये लग्न केलं आणि चांगल्या हिंदू पद्धतीनं आमचं लग्न झालं. 1978 मध्ये हे झालं. त्याच्यानंतर ना समीरनी, माझ्या मुलांनी, ना मी कधीही धर्मांतर, इस्लामिक धर्मांतर केलेलं नाही. आणि आमचे 150 वर्षापूर्वीचे मी सर्व पेपर आणलेले आहेत, माझ्या जन्मकुंडळीची, माझी वंशावळपासून तर आत्तापर्यंतचे मी जिवंत आहे. आतापर्यंत सर्व पुरावे आपल्या पुढे सादर करतोय की मी एक आंबेडकरवादी, एक जयभीमवाला, मागासवर्गीय, दलित जातीचा, महार जातीचा मनुष्य असून आपल्या पुढे मी छातीनं गर्व ठोक आमचे माननीय न्याय व सामाजिक मंत्री रामदासजी आठवले माझ्या मागे उभे आहेत. मला त्यांना बघून खूप आनंद वाटतो, गर्व वाटतो की माझ्या मागे उभे माझ्या जातीचे लोक आहेत. दुसरा कोणीही माझ्या मागे, माझ्या कुटुंबाच्या मागे, माझ्या मुलाच्या मागे कोणीही आतापर्यंत उभा राहिला नाही, याची मला खंत आहे. आणि मी नवाब मलिक साहेबांना प्लीज हात जोडून विनंती करतो की आमची तुम्ही जी प्रायव्हेट लाईफची, माझ्या मुलाची, माझ्या मुलीची, माझी, माझ्या नातूची, दुसरी बायको, पहिली बायको, तिसरी बायको, हे सर्व थांबवा. जे असले असेल, फक्त प्रश्न आहे ड्रगचा. तुमच्या जावयाला ड्रगमध्ये माझ्या मुलांनी अरेस्ट केल्यामुळं तुम्ही हे सर्व उलटे सुलटे जे आमच्यावरती आरोप करता, तो कृपा करून आपण याविषयी न्यायालयात जावं. माननीय न्यायालय आहे तिथे जावं आणि तिथे दाद मागावं. पण आमची बदनामी करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही आणि त्यांनी करू पण नाही, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. सर हिंदी में बोल दीजिए. सर हिंदी मध्ये सांगा. हिंदी मध्ये सांगा सर. आज मेरा सौभाग्य है कि मेरे पीछे एक बड़ा केंद्रीय नेता जो न्याय और सामाजिक मंत्री है श्री रामदास जी आठवले, उनके घर में गया, मेरे जो ओरिजिनल डॉक्यूमेंट्स हैं उनको दिखाया और वो ये भी बताया कि मैं जय भीम वाला, मैं डॉक्टर बाबा अम्बेडकर के तरफ से मैं आज यहाँ तक पहुँचा हूँ, मेरा बेटा भी यहाँ तक पहुँचा हूँ. और जो नबी क्या नाम है उनका, नवाब मलिक जी कहते हैं कि कोई दलित का हक मार के
इन्होंने ये लिया, अरे हम खुद ही दलित है, हम खुद अम्बेडकरवादी है, खुद हमारा ही हक है, हक मानने का तो सवाल ही नहीं उठता है। सर नवाब जली को आपके तरफ से भी आप बोल दीजिए भाई, ऐसा गलत फहमी समाज में ना फैलाए। अगर आपको जो भी कहना है आप सीधा न्यायालय में, माननीय न्यायालय में जा सकते हैं। खाली आपके जवाई को, जो समीर खान उनका नाम है, उनको अरेस्ट किया एनसीबी मेरे बेटे ने, इसीलिए वो हमारे ऊपर, मेरे बेटे के, मेरे बेटी के, मेरे बहू के और मेरे ऊपर जो आरोप लगा रहे, ये जाति का, ये मैं कभी भी धर्मांतर नहीं किया, ना मेरे बेटे ने किया। ये सब नवाब मलिक जी के आरोप झूठे हैं। अभी एक दिन में जैसा कि उनका जवाई बाहर आया, मेरा ये शादी का निकाला, हाँ सही है, मैं मुस्लिम लड़के से शादी किया हूँ, मेरे बेटी की भी शादी मुस्लिम लड़के से हुई। उनको एक दिन में मौलाना बुड्ढा कहाँ से मिलता है? 17 साल के बाद एक दिन में खड़ा करके लेके आता है। इसका राज मुझे कृपया करके बताया ताकि मैं भी कुछ आगे बढ़ूँ इसके बारे में। वानखेडे सर, नवाब मलिकांनी एक मॅरेज हिंदीमध्ये आता तुम्ही निकाहनामा पब्लिश केला होता, त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की समीर दाऊद वानखेडे हा निकाहनामा खोटा आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, निकाहनामा खोटा नाही आहे। हा, निकाहनामा खोटा नाही, निकाहनामा खरा आहे। परंतु एवढे 4-5 हजार लोक असून माझी मिसेस मुस्लिम असल्यामुळं आणि निकाहनामा पहिलाच तयार असल्यामुळं मी कधीच बघितला नाही। एवढ्या म्हणजे चांगल्या वातावरणात माझ्या मुलाचं लग्न झालं होतं, तो कुठलाही बाप असा निकाह, माझ्या मुलाचं नाव काय, माझ्या सुनेचं नाव काय, काय जातं असं कधी बघत नाही। म्हणून ही सही माझी बरोबर आहे, माझ्या मुलाची सही बरोबर आहे, निकाहनामा बरोबर, त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही। परंतु त्याच्यामध्ये ज्या मौलानाने, जो कुठला म्हातारा मौलाना 17 वर्षानंतर एक दिवसात बाहेर आला, त्यांनी किती असे लग्न लावले असतील, त्याला एवढी माहिती प्रत्येक लग्नाची कशी असावी, त्यांनी जेवढे आतापर्यंत लग्न लावून सर्वांचे नावं जाती सांगण्यात यावे असे त्या मौलानाला मी रिक्वेस्ट करतो। पण ते मौलाना म्हणतात जर ते मुस्लिम नसते तर मी लग्नच लावलं। तुम्ही मौलाना एक हमारे रिवायत अगेंस्ट पद्धत एलिगेशन असते, क्यों कर रहे हैं? त्यावेळेस निकाची पद्धत असते, त्या मौलानाने विचारायचं काम असते की तुमचा जातीचा दाखला, शाळेचा दाखला आणि बर्थ सर्टिफिकेट हे दाखवा, तरच निका तो करू शकतो। मैं ये पूछ रहा हूँ कि ये एलिगेशन कहाँ से आए हैं? तुम्ही दाखवलं होतं हे सगळं? सर्व ये मौलाना कहाँ से खड़ा किया गया? नहीं, मतलब दोनों ओर से गलत हुआ ना, आपने ओर से भी जब दाऊद नहीं, मुझे मालूम है, मुझे आपको रोकना चाहिए था ना। हाँ, तो मुझे मालूम है, मैं कैसे रोक सकता? अगर मुझे कोई पूछता, आपने इस बारे में किसी को कुछ कहा नहीं, क्यों किसी को रोका नहीं? हर चीज मुझे क्या क्या चाहिए आपको एक एक तरीके से शादी हो गया, शादी सही तरीके से हुआ, लेकिन मौलाना ने उसमें क्या लिखा ये मुझे मालूम नहीं है। साइन मैंने किया हो, मेरे बेटे ने किया है। वो खुशी के माहौल में कोई ऐसा दुनिया में देखिए, ये जो निकाह हुआ था ये सिर्फ समीर की माँ की खुशी के लिए हुआ था, उसका उनके लिए लीगली कोई महत्व था नहीं। उन्होंने सिर्फ उनकी खुशी के लिए उन्होंने जो पेपर्स बताए वहाँ पे साइन की। वो निकाह नामा भी समीर की मदर ने फिल किया था, क्योंकि इन दोनों को उर्दू आती नहीं। अभी रहता रहा सवाल उनकी शादी रियल है या नहीं उसका। समीर जी एक हिंदू हैं, वो ये जानते थे कि ये निकाह नामा वैलिड नहीं होगा उनकी शादी के लिए, क्योंकि वो हिंदू हैं। उन्होंने उसके बाद जाकर स्पेशल मैरिज एक्ट के अंडर उनकी जो वाइफ थी, जो मुस्लिम थी, उनसे स्पेशल मैरिज एक्ट के अंडर शादी की। इसकी वजह से और सिर्फ ये एक डॉक्यूमेंट की वजह से उनकी शादी जो है वैलिड हो गई। उनका डिवोर्स जो है वो स्पेशल मैरिज एक्ट के नीचे ही हो गया डिवोर्स, और इसके लिए उनकी शादी उसी दिन डिसॉल्व हो गई, डिवोर्स के दिन। तो अभी आप समझ गए कि क्या हुआ था, कि वापस रोज मैं वही आके समझाऊं। आई थिंक वी आर डन डिस्कसिंग दिस। अभी एक मिनट, अभी हम लोग सिर्फ ये डॉक्यूमेंट्स देख लेते हैं प्लीज। माझा फक्त एक शेवटचा प्रश्न आहे सर, त्यांनी परत काय नाही तर काय असं म्हणणं आहे की ते यास्मिन वानखेडेचे हस्बंड आहेत आणि त्यांचा डिवोर्स झाला तरी जो आहे हमने देखा कि जो समीर वानखेडे की बीवी है मी तुम्हाला क्रांति एक सांगू रेणुकर, का? वो और एक मिनिट, जो समीर एक वानखेडे मिनिट की जो ऐका, आता गप्पा बसा सगळ्यांनी पाठीमागे प्लीज, सायलेन्स। मला एक बोलायचं आहे, कोणाचा नवरा कोण आहे, कोणाचा नवरा हिंदू आहे का मुस्लिम आहे, कोणाचा नवरा ख्रिश्चन आहे, ह्याच्याशी नवाब मलिकांना काय करायचं आहे? कि किसी का हस्बैंड हिंदू है या मुस्लिम है, उसे नवाब मलिक क्यों किसी की प्राइवेट लाइफ में इंटरफियर कर रहे हैं? वो क्यों किसी की प्राइवेट लाइफ पब्लिक में रख रहे हैं? ये मुझे एक प्रश्न पूछना है उनसे। हिंदू आहे ह्याचा काय संबंध? त्याच्याकडे किती ड्रग्स मिळाली हे तुम्ही विचारलत का? मला तुम्ही हे विचार, क्या उन्होंने ये पूछा कि ये जो ड्रग्स का कारोबार चल रहा था उसमें कितना ड्रग्स मिला था? समीर खान कडे किती
न्यूज मिळालं? क्या उन्होंने अपने कोणीच नाही विचारत आहे. जो सन इन लॉ है समीर खान उनके पास से आर्यन कितना खान दर्ज मिला उसके बारे में नाही, पूछा समीर था? खान त्यांचा जावई, त्याच्याबद्दल तर कोणीच बोलत नाहीये. त्यांनी तुम्हाला क्या मूर्ख उसके बारे में बनवून कोई PC करून क्यों ठेवलंय. कुछ बोल नहीं रहा है? कॅमेरे घेऊन येतात आमच्या मागे मागे. आणि त्यांचा आर्यन खानची आई हिंदू आहे. आणि मला आर्यन खान बद्दल काही बोलायचं नाहीये इथे. मैं आर्यन खान के आणि ते ऊपर केस कुछ भी रिलेटेड नहीं आहे. बोलूंगी. आम्ही इथे तिघही बसलो आहोत. आम्ही काय एनसीबीचे मंडळी नाही आहोत. समीर वानखेड़े की पत्नी को इस वक्त आप सुन रहे थे, वो सफाई दे रही थी, लेकिन अब वक्त है भारत पाक घमासान की।